माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी दाखवणार आहे कैरीचा मेथंबा। सध्या उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला असे पदार्थ जर जेवणात असतील तर आपल्या जेवणाची चव जी आहे ती दुपटीने वाढते आणि याला वेळही जास्त लागत नाही आणि साहित्यही जास्त लागत नाही। झटपट होणारी रेसिपी आहे आणि चविष्ट खूप आहे। तर त्याच्यामुळे आज आपण आता बघूया की कैरीचा मेथंबा मी कसा करते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं। तर याच्यासाठी मी 3 कैऱ्या घेतल्या आहे। त्याच्यानंतर जितक्या कैऱ्या असतील त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा, म्हणजे कैऱ्या जितक्या होतील भरतील त्याच्याप्रमाणे त्याच्यापेक्षा अर्धा गूळ। त्यानंतर आपण घेतलं आहे थोडं तिखट, थोडी हळद, 1 मिरची, थोडासा हिंग, मेथी दाणा, त्यानंतर जिरं आणि मोहरी एकत्र करून घेतला आहे। बस एवढ्या साहित्याने हा आंबट गोड थोडासा तिखट असा मेथंबा तयार होतो। तर आता आपण वळूया कृतीकडे। तर सगळ्यात पहिले मी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्याला स्वच्छ पुसून घेतलं आणि मग त्याचे सालं काढून घेतले। तिन्ही कैऱ्यांचे सालं काढून झाल्यानंतर त्याला चिरून घेतलं। आता हे चिरताना मी पातळ चिरले आहे, त्याचे फोडी पातळ केले आहे जेणेकरून कैरी शिजायला मदत होते, लवकर कैरी शिजते। आता हे सगळं चिरून झाल्यानंतर केली फोडणीची तयारी। एका कढईमध्ये 1 चमचा तेल, त्यात जिरं, मोहरी, हिंग, मेथी दाणा, त्यानंतर 1 सुकी लाल मिरची आणि कैरीच्या फोडी, हे सगळं छान परतून घेतलं। आत्ताच त्याला खूप सुंदर सुगंध मेथी दाण्यामुळे यायला लागला होता। थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातलं मीठ। मीठ घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, तिखट हे पण घालून घेतलं आणि मग त्याला परत 2 ते 3 मिनटं शिजू दिलं। आता अशी कैरी चिरल्यामुळे ती फार लवकर शिजते। त्यानंतर घातला गूळ आणि गूळ घातल्यानंतर सुद्धा 5 मिनटं त्याला वाफ दिली, जेणेकरून तो गूळ त्याच्यात छान मिक्स व्हावा आणि त्याचा सगळा रस त्या कैरीमध्ये मिक्स व्हावा म्हणून। आता ही छान कैरी शिजलेली आहे, गूळही त्याच्यात छान विरघळला आहे आणि अशी ही आपली टेस्टी आणि यमी रेसिपी झाली तयार। तर असा हा आपला मेथंबा तयार झाला की जो खूप टेस्टी झाला आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो आहे। मेथी दाण्यांमुळे त्याला एक वेगळा सुगंध मिळतो आणि परत त्याच्यामध्ये गूळ घातल्यामुळे गोडवा पण आहे, आंबटपणा आहे कैऱ्यांमुळे आणि तिखट आणि मिरची घातल्यामुळे तिखटपणा पण आहे। तर असा हा सगळ्या फ्लेवर्सनी तयार झालेला मेथंबा तुम्हाला पण निश्चितच आवडत असेल आणि तुम्ही तो करतच असाल। आणि जर अशा प्रकारे करत नसाल तर तो जरूर करून बघा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।